आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भागवत कराड यांच्यासमोर भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। भागवत कराड यांच्या कारला कार्यकर्त्यांनी घेराव घातलाय। साहेब त्यांना म्हणा तुम्ही खरे इमानदार असाल, तुमच्या इमानदार प्रामाणिक तुम्ही एवढे प्रामाणिक नेते आहेत ना, तर तुम्ही काय करा, फक्त आणि फक्त सर्वे आणा। जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वे आणा, कायमचा तुमचा गुलाम बनू आम्ही, कायमचा गुलाम बनू। साहेब माझ्याकडे सर्वे आहे आणि हा सर्वे ऐका साहेब, हा सर्वे राज वानखेडेकडे पण आहे, हा सर्वे उल्हास पाटलाकडे पण आहे, हा सर्वे सागर पालेकडे पण आहे, हा सर्वे रोजक्करकडे पण आहे आणि यांच्याकडे सर्वे असून यांनी असा अन्याय केला साहेब। जिल्हा अध्यक्षांकडे पण माझी भूमिका हीच आहे, माझा न्याय करा, न्याय करा, मला न्याय करा, मला न्याय द्या, मला न्याय द्या, नाही न्याय जर केला नाही तर पब्लिक यांना आणू शकते। आता जिल्हा अन्याय झालाय, पब्लिक यांना काढू शकते। त्यांना मन लेडीज काय त्यांच्या विधानसभा मतदारसंघात या टक्क्याला हलवा इथून, त्याला बोलवा इथे, त्या टक्क्याला इथे बोलवा, त्या टक्क्याला इथे बोलवा। आपण आता लढू आपण बनाने पाटील तुम्हारे हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। येऊन येणार कोण, येऊन येणार कोण, गद्दार सावेचा, गद्दार सावेचा, हाडकाऊ करारचा, हाडकाऊ करारचा, करारचा, फडणवीस साहेबांना निरोप हटवलं नाही, सावेला हटवलं नाही तर बीजेपी संभाजीनगर मधून बीजेपी संपून जाणार। सावेला हटवा, बीजेपी संपणार इथून, बीजेपी संपून जाणार। हा वारकरी साम्राज्याचा निर्धार आहे, बीजेपीला येऊ देणार नाही बीजेपी। अरे लोकशाहीवर जातीवाद केलेला आहे, आम्ही चटाई उचलायचं का? चटाई उचलणार आहोत का आम्ही? 20 वर्ष काम केलं, काय उपाशी तापाशी पास असताना रात्रंदिवस या माणसाच्या मागे सर्व वारकरी संप्रदाय, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व महिला मंडळ या माणसाच्या घराघरामध्ये, आणि हा माणूस निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे यांना आता भारतीय जनता पार्टीच्या पक्षाला दाखवून देऊ आम्ही। हे जे आक्रोश करणारी जनता आहे ही काही प्रशांत पाटीलची नातेवाईक नाही आहे, पैसे घेऊन आलेले लोक सांभाळले लोक, हे संघटनेचे कार्यकर्ते आलेले तिथं, सगळ्या जाती अरे हरामखोर मादरचोद, सावे पीएल तिकीट देतो, तुमच्या बापाची पार्टी जनता पार्टी म्हणता माय घाला, 25 जनता पार्टी म्हणता तुम्ही। मी रस्त्यावर आहे साहेब, रस्त्यावर मी नातेवाईकाला तिकीट दिलं करांना आणि काम नाही आहे ना साहेब, सावेल पीएल दिलं, यांची बापाची सावेचं करायचं का? आणि त्यांनी अंगावर रॉकेल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही काय तुमच्या नेमक्या मागण्या होत्या? नेमक्या मागण्या काय होत्या साहेब? मी एकच सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचं उपाध्यक्ष पद आहे, मी मागील 25 वर्षापासून या भारतीय जनता पार्टीत काम करतो। तसेच मी कोरोना काळामध्ये मला यांनी कोरोना योद्धा म्हणून यांनी मला सर्टिफिकेट दिलं, पेपरमध्ये मी 10,000 मास्क वाटले, घराघरात मी 1500 तर 2000 मी ऐकायचं आहे, 1500 तर 2000 वाफेचे मशीन वाटले।
त्याच्यातनं यांना डॉक्टर त्याला 1500 मशीन माझ्याकडनं दिले, यांनी ज्यांचे स्टिकर लावून यांच्या वाड्यात वाटले. साहेब मी 500 किटा यांना दिल्या, यांनी जर भाजपला यांच्या पिशव्या घातल्या, माझ्या पिशव्या काढल्या साहेब, आणि यांनी या बाहेर वाटल्या साहेब बाहेर, आणि मी घरोघरीबांना वाटलं, माझ्या पिशा काढल्याने यांनी इथे आणलं. आता तुम्हाला उमेदवारी मला उमेदवारी नाकारली, म्हणजे नाकारली कशी ऐकून घ्या साहेब. सकाळी मला 10 वाजता, ऐका साहेब, सकाळी 10 वाजता मला एक सांगा साहेब, सकाळी 10 वाजता मला जिल्हा अध्यक्षांचा फोन आला, मला मेसेज पण आहे, टेक्स्ट मेसेज आहे, तू फॉर्म भर, तुझा बी फॉर्म रेडी आहे. त्यानंतर मला आमदार संजय केनेकरांचा फोन आला, तुझा फॉर्म रेडी आहे, तू फॉर्म भर. यांनी शितोळे साहेबांनी मला 12:30 वाजता धनंजय कुलकर्णीचा फोन आला, मला सांगतात तुमचं नाव सांगा, तुमच्या वडिलांचं नाव सांगा, भदाने जे आहे. आता तुमची मागणी काय आहे? मला न्याय द्या, काय पाहिजे काय? मला माझा तिकीट द्या, मला माझा तिकीट द्या. जर एक मिनिट साहेब, हे म्हणतात की बाबा सर्वेमध्ये, बरं का साहेब, मी यांना हे विचारतो, आता तर वेळ गेली, मात्र तुमची आताची मागणी काय आहे? यांच्या काय म्हटलं? खोटं बोलले लोकांना, असं केलं, असं खोटं बोलून ह्या लेवलच्या माणसांना यांची लायकी योग्य नाही. याचं योग्य हे बघा, ह्या भागवत कराटे बीडचा पॅटर्न संभाजीनगरमध्ये आणण्यास सुरुवात केलेली आहे. याने फक्त वंजारी मराठा वाणी असा भेद तयार केला आहे तिथे, आणि त्याच्यामुळे आम्हाला पुढचं भविष्य आमचं अंधकारमय दिसतंय. त्यामुळे आम्हाला भागवत कराडाची विशेष नाराजी आहे. भागवत कराडने हे करायलाच नाही पाहिजे होतं. तेच फाडून घेतलं. बाबा तुम्ही शर्ट आक्रोश करताय, मग आमच्यावर अन्याय झालेला आहे. मी काही कार्यकर्ता नाहीये, मी एक सामान्य नागरिक वारणातला. तरी पण आमची जी इच्छा होती, जी सगळ्या जनतेची इच्छा होती, आम्हाला यांचं लाईक याच्यामुळे एक नाही सप्ताहामध्ये येणार, का धार्मिक कार्यक्रम करणार, आध्यात्मिक कार्यक्रमाला मदत करणार. मग यांनी असं ऐनवर असा अन्याय का करायला पाहिजे? हे फडणवीस साहेबांपर्यंत जायला पाहिजे. बीजेपीला यांनी जे बीजेपी वाढवलं मोदी साहेबांच्या नावावर, फडणवीस साहेबांच्या नावावर आम्ही मतं देतोय. या लोकांना हा तर राज्यसभेवर आला कराड, हा तर निवडून पण येऊ शकत नाही. हा याने नगरसेवक म्हणून निवडून आणून दाखवा. याची जी कॅपॅसिटी आहे एका नगरसेवका एवढी सुद्धा नाहीये. तुम्हाला त्रास पण खूप होतोय, काय सांगाल? त्रास होतोय, आता आम्ही आत्मदानच करणार आहे. सगळे आत्मदान होणार आहे. तुम्ही शर्ट पण फाडलेला आहे का आता? शर्ट का बरं पाडले तुम्ही? एवढा का उद्रेक तुमचा झालाय? उद्रेक आहे म्हणजे यांनी आम्हाला अन्याय केलाय. सामान्य लोकांवर त्यांच्यावर अन्याय, हा त्या माणसावर अन्याय नसून हा सामान्य. आता थोड्या वेळापूर्वी मोदी आणि फडणवीस यांचं वापरलं होतं, नाव वापरलं, नेमकं काय? मोदी आणि फडणवीसांनी जे काम केलंय त्यांच्या नावावर या लोकांनी यांना मतं दिलेली आहेत. यांची लायकीच नाही या लोकांची. फक्त फडणवीस साहेब आणि मोदी, आपल्या देशाला नेतृत्व पाहिजे मोदींचं, आणि राज्याला नेतृत्व पाहिजे फडणवीस साहेबांचं. म्हणून आम्ही ह्या लोकांना जवळ केलं. हे जवळ करण्याच्या लायकीचेच लोक नाहीये. हे दोन्ही लोक बीजेपीचं नामोनिशान संभाजीनगर म्हणून मिटवणार आहेत.